हाय हॅलो नमस्कार मंडळी, रामराम. तर आम्ही गेलो होतो बाहेर जेवायला आणि चिकन काळी मिरी ऑर्डर केलेलं. मग लेकीला एवढं आवडलं की दुसऱ्या दिवशी म्हणाली, आई मला तेच हवं आहे. म्हणलं बाहेरनं किती वेळा खायचं, त्यापेक्षा आपण घरीच एकदा ट्राय करू. रेसिपी बघितली तर सोपी वाटली, म्हणून मग म्हटलं चला एक प्रयत्न करून बघूयात. तर चिकन मॅरिनेट करायला ठेवून दिलं. नंतर कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा, भिजत घातलेले काजू, 2 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर हे सगळं टाकून परतून घेतलं चांगलं. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी दही, 2 चमचे आले लसूणची पेस्ट आणि हे सगळं मिश्रण टाकलं आणि बारीक मसाला तयार करून घेतला. कढईमध्ये तेल टाकलं गरम करायला. त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते थोडेसे खडे मसाले टाकून घेतले आणि नंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते पण टाकलं आणि छानपैकी परतून घेतलं. हे सगळं एका बाजूला झालेलं आहे. आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं, तर त्या चिकनला आपल्याला आता तुपावर किंवा बटर असेल तुमच्याकडं तर त्याच्यावर छान असं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथं तूप वापरलं आहे. माझ्याकडं जो तवा आहे त्याच्यामध्ये मी तूप टाकलं 2.5 चमचे आणि त्याच्यात मॅरिनेट केलं चिकन जे आहे ते टाकलं. तर चिकन मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये मी टाकलं होतं 2 ते 2.5 चमचे दही, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर टाकली होती 2 चमचे मस्त काळी मिरीची पूड. तर काळी मिरी हलकीशी ब्राऊन कलरवर भाजून घ्यायची आणि मिक्सरला फिरवायची, म्हणजे त्याची पूड बनते. आणि अर्धा लिंबू आहे त्याचा रस पण टाकलेला. हे सगळं मॅरिनेट केलं चिकन नंतर ड्राय रोस्ट केला आणि आपण जो मसाला बनवला होता त्याच्यात टाकलं. छानपैकी पाणी टाकलं. त्याच्यामध्ये आपण मीठ अजून टाकलं नव्हतं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून मध्ये आधी चेक करत करत 15 ते 20 मिनटं त्याला शिजू द्यायचं. रेडी झालं आपलं काळी मिरी चिकन. मस्तपैकी कोथिंबीर भुरभुरायची, वरतून थोडीशी अजून काळी मिरीची पावडर टाकायची म्हणजे फ्लेवर छान येतो. आणि रेस्टॉरंट स्टाईल काळी मिरी चिकन घरच्या घरी रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.